सह्याद्रीच्या कुशीत अनेक घाटावाटा आहेत. उंचच उंच डोंगर, गर्द झाडी, खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि अजरामर असा इतिहास. माझ्या मागे पाहू शकता तामिनी घाटाचं दृश्य. जास्त फेस स्क्रीन न करता डायरेक्ट सर्व घाटाचे व्ह्यूज आपण टाकले आहेत. एवढी गर्दी नव्हती. आता बायकर्स तरी दिसतात मला. भाई पूर्ण कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा, म्हणजे धुकं. आणि अजून सुद्धा तुम्हाला दाखवायला प्रॉपर मिळत नाही कारण हा पाऊस आहे आणि नजर जाईल तिथपर्यंत धुकं आहे, पण एवढं एक्स्ट्रीम धुकं नाही, त्याच्यामुळे समोरचं विजिबल आहे बऱ्यापैकी. आणि हा आता तो स्पॉट आला तामिनी घाटाचा, जिथे लोक रील्स वगैरे काढतात, जिथे सगळे थांबून फोटोशूट करतात. आणि हा वॉटरफॉल बघा फक्त तुम्ही. कशा गळ्यात. हा जो घाट आहे ना, हा कोकणाला आणि पुण्याला हा जॉईन करतो, म्हणून पुण्यापासून हा हार्डली 55 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून हा 160 ते 170 किलोमीटरवर घाट आहे. जागोजागेवरती धबधबे आहेत. पाऊस आता असं मला वाटतंय मला शिक्षा देतोय. चटाचट चटाचट फटके असे देतोय ना. ग्लव्स नाही घातलेत ना तर ते फटके जाणवत आहेत पावसाच्या थेंबांचे. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भारी भूषण सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. पावसाची सर आली की बाबा गणेशोत्सवाची ओढ लागते. या तामिनी घाटातच बरेच वॉटरफॉल आहेत. प्लस दरी आहे, कुंडलिका व्हॅली सुद्धा इथून जवळ आहे, देवकुंड धबधबा आहे, मुळशी डॅम ते पण जवळ आहे इकडून. आता ते सगळं एक्सप्लोर करत नाही बसणार आहे कारण अजून आपल्याला 20 किलोमीटर पुढे जावं लागेल. मुळशी डॅम घाटात ना प्रत्येक 100 ते 200 मीटर वरती आहे ना वॉटरफॉल आहेत. आता पाऊस येतोय आणि त्याच्यामुळे ना नीट दाखवायला तुम्हाला मिळत नाही, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही थांबून आहे ना धबधब्याचा आनंद लुटू शकता.